या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे, मंत्रिमंडळातील माझ्या सहकार्याने ह्या भागाचं विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत असणाऱ्या आदिती तटकरे, विधान परिषदेचे आमचे प्रतिनिधी अनिकेत तटकरे, विजय बंधू मोरे, उमाताई मुंडे, दर्शन विचारे, जितेंद्र सातनाक, डॉक्टर अबू राऊत, सौ सबा फिरफिरे, सौ कल्पिता मुरकर, सुरेशजी मगर, नाझीम हसवारे, सायलीताई दळवी, हिदायत कुदरते, महादेव पाटील, समीर बनकर, श्याम भोकरे, दयानंद भगत, संजय कर्णिक, मुक्तार वेळासकर, उत्तम जाधव, चंद्रकांत रोडे, फैरोज घेलटे, सुबोध महाडिक, विशेषतः माझ्या श्रीवर्धन रोहा मसाळा नगरपालिकेचे सर्व आजी माजी सन्माननीय नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, रायगड जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून उपस्थित असणारे सगळे माझे बंधू भगिनी, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, पत्रकार मित्र, ज्यांनी आज आम्हा लोकांचा सत्कार केले ते सगळे मान्यवर, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, गेले 1 महिन्यापूर्वीच मला तटकरे साहेबांनी सांगितलेलं होतं की अजित, मला 3 तारीख तुझी पाहिजे आणि श्रीवर्धनमध्ये पिण्याच्या पाण्याची योजनेचा शुभारंभ, इथं निसर्गाने जी माझ्या कोकणावर उधळण केलेली आहे त्याच्यातनं मागच्या काळामध्ये हा जो समुद्र किनारा, हा इथला बीच आहे, तिथं काही बरंच नुकसान झालेलं होतं चक्रीवादळामुळं आणि तिथं मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्याकरता तिथं आदितीच्या प्रयत्नातनं काही काम झालेलं आहे, त्याचंही आपल्याला उद्घाटन घ्यायचं आहे, अनेक मेळावा घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळं मी आजचा दिवस दिलेला आहे. उद्या आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सिंधुदुर्गला येत आहेत, नेव्हीचा कार्यक्रम आहे, उद्या मी आदिती तिकडे जाणार आहोत. आज इथं येत असताना कालच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आज कैलासवासी दत्ताजीराव गणपतराव तटकरेंची 96वी जयंती आणि काल माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतोले साहेबांच्या 2 डिसेंबरला पुण्यतिथी होती. मी दोघांना देखील विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने राज्याच्या कोकणवासियांच्या करता त्यांनी अतोनात काम केलं, प्रचंड प्रयत्न केला आणि इथल्या विकास कामाला चालना गती देण्याचं काम केलं. श्रीवर्धन नगर परिषदेचा पाणी पुरवठा आणि बीज सुशोभीकरणाचा हा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी सुरुवातीलाच श्रीवर्धन पाणी पुरवठा आणि बीज सुशोभीकरण कामाचा लोकार्पण झालं असं जाहीर करतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने, कर्तृत्वानं आणि नेतृत्वानं पावन झालेल्या ह्या माझ्या रायगड भूमीमध्ये मला एक वेगळी प्रेरणा, ऊर्जा मिळते. रयतेचा राजा शिवछत्रपतींच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो. मगाशी आदितीने पेशव्यांचा उल्लेख केला, त्यांनी पण ह्या भागाच्या करता त्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचा इतिहास घडवला आणि त्याच्यामुळं अनेक गोष्टी या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून, आदितीच्या प्रयत्नातनं, सुनील तटकरे साहेबांच्या, अनिकेत, बाकीचे सगळे स्टेजवर बसलेले माझे कार्यकर्ते, माझे पदाधिकारी, ह्यांच्या सगळ्याच्या प्रयत्नातनं ही कामं चाललेली आहेत. तुम्हाला माहिती आहे, ह्या रायगड जिल्ह्याने, या रायगडच्या मातीनेच तुमच्या माझ्या देशाला, या राज्याला रयतेचा कल्याणासाठी
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने पहिला छत्रपती देण्याचं काम ह्या भूमीनं केलेलं आहे आणि त्याच्यावर ह्या भूमीला इथल्या मातीला एक वेगळं आगळं अशा प्रकारचं महत्त्व आहे. भारताचा इतिहास बदलणाऱ्या शिवराज्याभिषेकांच्या कालच्या 6 जूनला 1674 ऐतिहासिक घटनेला आता 350 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्यामुळं शासनाने देखील ह्याच्याबद्दलचे विविध कार्यक्रम घेतलेले आहेत. आज अनेक गोष्टी इथं घडत आहेत. मी सुरुवातीला सांगतो कारण पत्रकार मित्र सारखे मला विचारत होते आणि त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा त्यांना विचारण्याची वेळ येऊ नये म्हणून काही दिवसापूर्वी तुमच्या माझ्या देशामध्ये 4 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुका झाल्यानंतर आज त्या निवडणुकीचा निकालाचा दिवस होता. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड ही महत्त्वाची राज्य. त्याच्यामध्ये मिझोरामची मोजणी उद्या आहे. तेलंगणामध्ये BRSचे श्री के चंद्रशेखर राव आपल्या महाराष्ट्रात यायचे, सगळीकडे त्या कार्यक्रम घ्यायचे, सभा घ्यायचे आणि संपूर्ण देशामध्ये एवढा प्रचार त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या योजनांचा केला. योजना तेलंगणाला, प्रचार मात्र देशाच्या सगळ्या TV चॅनलला, पेपरला. मलाही कळलं नाही की असं का करतायत. आणि ते देशाचं नेतृत्व करायला निघाले होते, महाराष्ट्रामध्ये सरकार आणायला निघालेले होते. परंतु आत्ताच्या निकालावरून त्यांची परिस्थिती फार बिकट आहे. त्यांचं सरकार निवडून येईल अशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नाही. शेवटी ही जनता जनार्दन सर्वस्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मताचा अधिकार तुम्हाला जो दिला आहे तो कसा वापरायचा हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळं तेलंगणाचं चित्र, एक्झिट पोल तर सगळे त्या ठिकाणी चुकीचे घडले का काय असं बोलण्याची वेळ आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमध्ये भाजप सरकार आलं, येत आहे. त्याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येत आहे. छत्तीसगडमध्ये देखील वेगळ्या निकालाच्या बद्दल बोललं जात होतं, मध्य प्रदेशमध्ये बोललं जात होतं, पण तीनही ठिकाणी भाजपची सरकार येतात अशा प्रकारची परिस्थिती आहे. मी या निमित्तानं NDAचा घटक या नात्याने नरेंद्र मोदी साहेबांचं, अमित शहांचं, भाजपचे अध्यक्ष नड्डाजींचं आणि तिथल्या सगळ्या सहकारी मित्रांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. आणि आम्ही हीच भूमिका घेतली. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही लोकांना ते आवडलं नाही, परंतु आज तरी देशामध्ये मी गेले 32 वर्ष आपल्या राज्यामध्ये काम करतोय. आज उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर बोलत असताना देश पातळीवर कुणी काही म्हटलं तरी नरेंद्र मोदींच्या शिवाय पर्याय नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे पण आपल्याला नाकारता येणार नाही. आणि त्याचाच परिणाम ह्या निवडणुकीवर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. एक तेलंगणामध्ये थोडा बदल होतो का काय असं वाटतंय, पण तो पण ABVPचा कार्यकर्ता आणि त्याला काँग्रेसने त्या ठिकाणी घेतलं. त्याची लोकप्रियतेच्या जोरावर आलं तर तिथं काँग्रेसचं राज्य येईल. परंतु त्याला तो रेड्डी ही व्यक्ती त्याला कारणीभूत आहे, ही पण गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही किंवा नाकारता येणार नाही. आणि त्याच्यामुळं संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. सारखे चॅनलवाले मगाशी मला बाईट द्या, बाईट द्या, बाईट द्या करत होते, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टीचा उल्लेख केला. मित्रांनो, आज इथं ज्या कामाच्या निमित्तानं मी आलो, मला नेहमी कोकणला अधिकचं द्यावंसं वाटतं. तुम्ही आदितीला विचारा, त्याच्या आधीच्या काळामध्ये सुनील तटकरे साहेब माझ्याबरोबर मंत्री म्हणून काम करायचे. कोकणवासियांना जे आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला देतो. सोयाबीनला मदत, कापसाला मदत, कांद्याला मदत, टोमॅटोला मदत, ह्या उसाला मदत, अशा वेगवेगळ्या पिकांना आम्ही त्या भागातल्या मदत करत असतो. त्या तुलनेमध्ये आम्ही कर्ज माफ केलं. कर्जमाफीच्या बद्दल पण त्याचा फायदा हा इतर भागाला जास्त झाला.
माझा कोकणचा शेतकरी जास्त कर्ज घेत नाही. तो आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा अशा पद्धतीचे पिकं, फळं घेण्याचा प्रयत्न त्याचा असतो. पर्यटनाला इथं खूप काही चालना देण्याचं संधी आहे. इथं आपल्या इथं समुद्र किनारा 720 किलोमीटरचा, त्या 720 किलोमीटर समुद्र किनाऱ्यावर केंद्र सरकारने पण मदत करायचं ठरवलंय. देशात सगळीकडं, आपल्या राज्यामध्ये पण आपण आणतोय. इथल्या जेटी ह्या चांगल्या करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्याकरता हजारो कोटी रुपये केंद्र सरकार, राज्य सरकार त्याच्यामध्ये खर्च करतायत. केंद्राचा निधी आणण्याचं काम खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून होतं. राज्याच्या निधीच्या बाबतीमध्ये अनिकेत आणि आदिती त्याच्यामध्ये प्रयत्न करतात. सध्या तुमच्या माझ्या राज्याची आर्थिक तिजोरी ही महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर सोपवलेली आहे. त्याच्यामुळं निधी देण्याची एक महत्त्वाची जबाबदारी माझी असते. मी नेहमी लोकांना सांगतो की ज्यावेळेस लग्नाची पंगत बसती त्यावेळेस वाढप्या ओळखीचा असला पाहिजे. वाढप्या ओळखीचा असला की थोडंसं जास्तीचं मिळतं. आता पंगत तर बसलेली 288 आमदारांची. साहजिकच आमची मुलगी आदितीचं ताट आलं की अजित पवार 2 पळ्या जास्तच वाढणार ना. सांगायचं तात्पर्य, आमच्या मुलीकरता निधी जो गरजेचा आहे, जो माझ्या या विधानसभा आणि कोकणवासियांच्या भल्याचा आहे, माझ्या शेवटच्या माणसाच्या उद्धाराकरता एक आर्थिक पाठबळ मिळवून देण्याचा आहे, त्या बाबतीमध्ये मी सतत लक्ष ठेवून आहे. तुम्ही त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. रेवस ते रेड्डी 498 किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग, कोस्टल रोड, 9,500 कोटी रुपये त्याचा खर्च अपेक्षित आहे. आता तटकरे साहेबांनी किंवा आदितीने उल्लेख केला, रेवस ते रेड्डी सागरी मार्गाच्या साठी आम्ही 3,057 कोटीचा अंदाजित खर्चास मान्यता दिलेली. कशा करता? धरमतर खाडी पुलासाठी ही आपण त्याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये हे सगळं धरमतर खाडी आणि बाणकोट खाडीवरील पुलाचं काम तात्काळ सुरू करण्याच्या करता एकनाथराव, देवेंद्रजी, मी, तटकरे साहेब, आदित्य, आमचा सगळ्यांचाच अनिकेतचा प्रयत्न आहे. तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका. हे कशा करता करतोय? हा सागरी मार्ग करत असताना आदितीनं माझ्या लक्षात आणून दिलं की दादा, हा सागरी मार्ग होतोय जसा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग झाला, त्याच्यामध्ये मधून अधून ऍक्सिडेंट होत आहेत, ते होऊ नये म्हणून आम्ही खबरदारी घेतोय. शेवटी तुमच्या माझ्या माणसांचा जीव खूप महत्वाचा आहे. तशा पद्धतीने या कोस्टल रोड, एक तर जुना मुंबई गोवा रोड अजून चाललाय, सतत त्याच्यात अडचणी येतात, परंतु या वर्षी तो पूर्ण होईल अशा प्रकारचं नियोजन गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. आता हा दुसरा जो रोड होतोय त्या रोडच्या बाबतीमध्ये, ज्याचा रेवस ते रेड्डी, ह्या रोडच्या बद्दल आदिती म्हणली की दादा, महत्वाची शहरं, महत्वाचे 100 पर्यटनाची स्थळं हीच त्याला जोडली गेलेली नाही. आणि मग लोक जाताना रेवस ते रेड्डी एकदम टार रोड झाला आणि मधल्या वेगवेगळ्या शहरांच्या मध्ये, गावांच्या मध्ये जायचं असेल पर्यटनाला, कुठं देवाच्या दर्शनाला जायचं असतं, कुठं समुद्र किनाऱ्याला तिथं पाहणी करायला जायचं असतं, त्याचा आनंद उपभोगायला जायचं असतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, आता इथं मगाशीच मला वाटतं अनिकेत बोलत असताना 10 लाख लोक इथं पर्यटनाच्या निमित्तानं येतात आणि मोठ्या प्रमाणावर माझ्या पुण्यातनं, पिंपरी चिंचवडमधनं, ठाण्यातनं, त्या भागातनं पर्यटन येतो. तो शेवटी इथं आल्यानंतर स्थानिकांना रोजगार मिळतो ना, त्याच्यातनं आर्थिक परिस्थिती इथली बदलती. तशा पद्धतीनं मला आदितीनं लक्षात आणून दिल्यानंतर मी अधिकाऱ्यांना सांगितलं ती 100च्या 100 ती पर्यटन स्थळं त्या रेवस ते रेड्डीमध्ये अंतर्भूत करा. काही पैसे 1000-2000 कोटी वाढले तरी चालतील, पण हे काम केलं पाहिजे. कारण
त्याच्यातनं माझ्या तिथल्या मुलींना फायदा होणार आहे, माझ्या तरुणांना फायदा होणार आहे, माझ्या वडीलधाऱ्यांना फायदा होणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आता जे काही पोर्टची म्हणजे जेटी त्याची पण काही हजार कोटी रुपये आपण मंजूर करून आणलेले आहेत. आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर आम्ही आलोत. मधल्या काळामध्ये 1 वर्ष सत्तेवर नव्हतो त्यावेळेस आपली कामं थांबलेली होती, काही कामांना स्थगिती होती. मागे मीच तटकरे साहेबांच्या इथं येऊन इथल्या काही कामांचं भूमिपूजन केलं. पाण्याच्या योजनेचं किंवा इथल्या माझ्या बीचचं तिथं चांगल्या पद्धतीनं सुविधा देण्याचं. मित्रांनो, शेवटी कामं झाली पाहिजे. मगाशी तटकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं. मी या निमित्तानं कोकणवासियांना सांगू इच्छितो, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या दिशेने मार्गाने शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख भूमिका आहे. तीच आमची विचारधारा आहे. मग तिथं माझा अल्पसंख्याक असेल, तिथं माझा मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, तिथं इतर मागासवर्गीय असेल किंवा कुणबी असेल, मराठा असेल, जैन असेल, मारवाडी असेल, कुठल्याही जाती धर्माची लोक असू द्यात, शेवटी आपण भारतीय आहोत. आपल्याला त्याच्यातच आज 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झालेली आहे. अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. मगाशी पण ज्या योजनेतनं पाणी पुरवठा योजनेतनं श्रीवर्धनला पाणी येतं त्या तलावामध्ये गाळ काढला पाहिजे. जरूर मी मुंबईला आता गेल्यानंतर त्याबद्दल अनिकेत तूही पाठपुरावा कर, आदिती तू पण कर, त्याच्यातनं आपण मार्ग काढू. शेवटी तुम्हाला चांगलं पाणी मिळालं पाहिजे. ते पाणी मिळण्याच्या करता आपण सोलर सिस्टीम बसवलेली आहे, सोलर पॅनल. त्याच्यामुळं विजेचा खर्च कमी येणार आहे, त्याच्यामुळं तुम्हाला पाणीपट्टी कमी मिळणार आहे, कमी द्यावी लागणार आहे. त्याच्यातून ते पाणी येताना सगळ्यांना तुम्हाला तर पाणी मिळावंच, परंतु त्याला इंग्लिशमध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणतात. त्या फ्लोटिंग पॉप्युलेशनला पण जे बाहेरचे लोक येतात त्यांनाही पाणी लागणार, त्याचाही विचार केला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही लोकांनी केलेला आहे, आदितीने त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याच्यातनं भरपूर सगळ्या सुविधा आपल्या भागामध्ये देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. 22 कोटी रुपयाची योजना, 22,73,00,000 रुपयाची योजना. जवळपास श्रीवर्धनच्या लोकांना 135 लिटर पाणी मिळेल दररोज, अशा पद्धतीचं काम आपण केलंय. आणि हे काम करत असताना कॉन्ट्रॅक्टरनी पण चांगलं काम केलंय असं दिसतंय, परंतु कुठली अडचण येता कामा नये. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका. शेवटी पाणी हे जीवनातला अविभाज्य अशा प्रकारचा घटक आहे, ते कुठं कमी पडता कामा नये. मित्रांनो, निसर्ग माग 5 वर्षात ह्या माझ्या समुद्र किनाऱ्याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे ह्या सगळ्या भागामध्ये 5 वर्षात 4 वेळेला चक्रीवादळ आलं. एवढं लोकांचं नुकसान झालं. तुमची पण सुरूची झाडं पडली, तिथल्याही अनेक चांगल्या गोष्टी त्याची मोडतोड झाली, तो खर्च वाढतो. त्याच्याकरता केंद्राने एक कार्यक्रम आणलाय, राज्याने त्याच्यात लक्ष घातलंय. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही ठरवलेलं आहे की काही झालं तरी आपल्याला 14 सप्टेंबर 2023 ला आम्ही निर्णय घेतला, कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या, कारण वादळ आलं की पोल पडतात, तारा पडतात, तुमचे लाईट तुटते, बंद होते. म्हणून आम्ही आता अंडरग्राउंड भूमिगत विद्युत वाहिन्या टाकायच्या. धूप प्रतिबंधक केंद्र हे त्याच्यामध्ये आपल्याला करायचं. त्याच्यामध्ये खार प्रतिबंधक बंधारे हे आपल्याला करायचे. बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र. काय होतं, एखादा गरीब असेल त्या वाऱ्यात त्याची झोपडी, त्याचं घर सगळं उडून पत्रा बित्रा जातो, त्याने जायचं कुठं? त्याच्याकरता प्रत्येक गावामध्ये चांगल्या पद्धतीनं त्या वादळाला देखील निश्चितपणे टिकू शकतील अशा पद्धतीची निवारक केंद्र. आणि तसंच आपल्या इथं सह्याद्रीचा डोंगर दऱ्या खोऱ्या आहेत, तिथं दरड प्रतिबंधक कामे
हे करण्याचं आपण प्रस्तावित केलेलं आहे आणि कोकण आपत्ती सौम्यीकरणाच्यासाठी 3129 कोटी रुपये कामांना आम्ही मंजुरी दिलेली आहे। कोकण वासियांनो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पैसा आणताना आम्हाला आदितीला तटकरे साहेबांना अनिकेत बाकीच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना काय त्रास होतो ते आमचं आम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे दिलेला पैसा हा पै न पै सत्कारणी लागला पाहिजे, त्या कामाकरता खर्च झाला पाहिजे। ह्याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि त्याच्यामुळं मी नेहमीच कोकणचं कुठलंही काम असेल आम्ही त्याच्यामध्ये इथला आंबा काजू, मला मगाशी येताना गाडीत सुनील तटकरे साहेब सांगत होते, आदिती सांगत होते की दादा आंबा बागायतदारांना पीक विमा अद्याप मिळाला नाही, त्याच्याही संदर्भामध्ये आम्ही बैठक घेतली। एक तर आता शेतकऱ्यांचा विमा, पीक विमा आम्ही उतरवतो 1 रुपयामध्ये, बाकीचे 1 रुपया तुमच्याकडनं घेतो, बाकीचे हजारो कोटी रुपये केंद्र सरकार राज्य सरकार भरत आहे। पण अशा काही तक्रारी आहेत, त्याच्यामध्ये मी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, त्याच्या खात्याचे कृषी खात्याचे मंत्री धनंजय मुंडे, संदीपन भुमरे आम्ही लक्ष घालू आणि मी गेल्यावरच त्याच्याबद्दल मी आता नागपूरला अधिवेशनाला जाणार आहे, पण याही कामामध्ये मी लक्ष दिलं, आपण काही काळजी करू नका आणि तुमच्या भागातल्या भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रतिबंधक बंधारे आणि बहुउद्देशीय निवारा केंद्र ही चांगल्यात चांगली करण्याचं काम आपण सगळेजण करू। मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो बाबांनो, ह्या तुमच्या कामाला हा अजित पवार पैसा कमी पडू देणार नाही, हा माझा तुम्हाला सगळ्यांना शब्द आहे। आणि या पद्धतीची विकासाची कामं आपण आपल्या भागातली मार्गी लावण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी केलं जाईल। मित्रांनो, इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये परवा मी 2 दिवसाचं शिबिर कर्जतला घेतलेलं होतं, काही त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठांनी वेगवेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट केले, तो त्यांचा अधिकार आहे। मी कोकणवासियांना सांगतो, 32 वर्ष मी काम करतोय, मी अनेक पदं उपभोगलेली आहेत, या राज्याचं 5-6 वेळेला उपमुख्यमंत्री पद माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यात पार पाडलेलं आहे। मला खोटं बोलता येत नाही, काही जण दिशाभूल करतात, ह्याचं वाईट वाटतं, काही जण लोकांना काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतात। आम्ही सगळेजण, मी असेल, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आम्ही अनेक जण, अनिल मैदास, संजय बनसोडे, बाबा अतराम, त्याच्यात सर्व जाती धर्माच्यांना, आदिती तटकरे, तिथं आपण प्रतिनिधित्व दिलेलं आहे। मित्रांनो, हे करत असताना आता आम्ही काही चांगलं करू पाहत असो, केंद्र सरकारची मदत नरेंद्र मोदी साहेबांची, अमित शहांची घेऊन आपला राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य कसं राहील, इथं उद्योगधंदे कसे येतील, इथं तरुण तरुणींच्या हाताला काम कसं मिळेल। मी आता सांगितलं, पर्यटनाला चालना देण्याच्या करता हजारो कोटी रुपयाची कामं, आता लवकरच आपला ह्याचा तो ब्रिज कुठला रे, नावाशेवा ते शिवडी मला आठवत होतं, मुंबईतनं नावाशेवाला जायला अर्धा तास पण लागणार नाही, त्या पुलाचं काम उरकत आणलेलं आहे। अनेक ठिकाणी राज्यात मेट्रोची कामं चालली, अनेक ठिकाणी देशामध्ये त्याच्या संदर्भामध्ये रेल्वेची कामं चाललेली आहेत। अतिशय फास्ट रेल्वे कशा जातील, लोकांना सुविधा कशा मिळेल। आम्ही महिलांना पण एसटीला 50% सवलत दिलेली आहे। तुम्ही महिलांनो, मला तुम्हाला सांगायचंय, जर घरातला पुरुष मंडळी निघाला कुठं, तर आपल्याला अलिबागला जायचंय, मुंबईला जायचंय, त्याला विचारा काम काय, काम जर तुम्ही करू शकत असाल तर त्याला म्हणाव तू थांब, तू गेला की तिकीट 100%, मी गेले तर 50%च आहे, 50% वाचतील। साधं गणित आहे। आपल्या मुली हुशार आहेत, नवीन सुना आलेल्या हुशार आहेत, आम्ही बघतोय की त्यांना संधी देण्याची गरज आहे। म्हणजे पुरुषांना दूर लोटा असं मी म्हणणार नाही, कारण मी पण पुरुष आहे, पण माझं म्हणणं की संसार करताना काटकसरीनं केला पाहिजे। जिथे जिथे राज्याच्या योजना असतील, केंद्राच्या योजना असतील,
तोही कार्यक्रम आता गाड्या आम्ही फिरवतोय तालुक्यामध्ये गावागावामध्ये काय काय योजना आहेत घरकुलाची कुठली योजना आहे गॅस सिलेंडरची कुठली योजना आहे माझ्या मुलांना मुलींना शिक्षणाकरता कुठली योजना आहे अनेक प्रकारच्या योजना ह्या त्या बाबतीमध्ये केंद्राने राज्यांनी दिलेल्या आहेत त्या आपल्याला आपल्या प्रत्येक माणसाच्या पर्यंत पोहोचवायच्यात त्याचाही निश्चितपणे आपण फायदा करून घेतला पाहिजे। तुम्ही आता बघा उद्याच्या 7 तारखेला मी पुरवणी मागण्या सादर करणार आहे। मधल्या काळामध्ये मी अल्पसंख्याक विभागाची अब्दुल सत्तारला बोलवलं हसन मुश्रफांना बोलवलं अधिकाऱ्यांना बोलवलं मीटिंग घेतली त्यांच्याही काही प्रश्न आहेत त्यांच्याही काही समस्या आहेत शेवटी प्रत्येकाचे प्रश्न सुटले पाहिजे। उद्या विकास होताना त्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठला घटक हा बाजूला ठेवून चालणार नाही हे आपल्या सगळ्यांचं काम आहे। आज आपण काय बघतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यात जातीय तणाव सुरू झालेला त्याच्यामध्ये काही जाती आम्हाला आरक्षण द्या प्रत्येकाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे परंतु आज जे आदिवासींना मागासवर्गीयांना ओबीसींना भटक्यांना दिलेलं आरक्षण आहे त्याला तर धक्का जायला लागला पाहिजे। कुणाच्या तोंडामध्ये घातलेला घास काढून घेण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाहीये परंपरा नाहीये। आपण उलट जेवताना आपल्यातला अर्धा घास दुसऱ्याला देतो ही आपली पद्धत आहे त्याच्यामुळं आज धनगर समाज आरक्षण मागतोय ते आरक्षण मागत असताना आदिवासींचं काही मत आहे आज मराठा समाज आरक्षण मागतोय मागे आम्ही सरकारमध्ये असताना पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना दिलं होतं दुर्दैवाने हायकोर्टात टिकलं नाही नंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यांनी दिलं ते सुप्रीम कोर्टात हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम मध्ये टिकलं नाही। आता आरक्षण देताना काही त्याच्या संदर्भामध्ये मागास आयोगाचं शिफारस लागते ते काम सुरू झालेलं आहे। ज्या घटकाला आरक्षण द्यायचंय तो वर्ग मागास आहे हे सिद्ध करावं लागतं त्या हायकोर्टात टिकवावं लागतं। न्याय व्यवस्थेच्या कुठेही तिथं त्यांना ते पटणार नाही अशा प्रकारची गोष्ट होता कामा नये आणि म्हणून बारकाईनं एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी असतील मी असेल आम्ही सगळेच सहकारी असू आमचा हाच प्रयत्न चाललेला आहे पण काही जण वेळ द्यायला तयार नाही ताबडतोब द्या नाहीतर आम्ही मुंबईला येऊ ताबडतोब द्या। काही गोष्टी मागे इजा बिजा झाली ना दिलं त्यावेळेस ते टिकलं नाही शेवटी केंद्राने राज्यांनी काही निर्णय घेतला तर हायकोर्टात सुप्रीम कोर्टात तो टिकावा लागतो। आपलं संविधानाने ते सांगितलंय घटनेने ते सांगितलंय आणि त्याबद्दलचं काम चाललेलं आहे परंतु काही वेळेस आमच्या तरुण मुलांची तरुण मुलींची थोड्याशा भावना भडकवण्याचा प्रयत्न होतो त्यांनी पण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। आज इतका काळ गेलेला आहे आणि त्याच्यातून कुणी वंचित राहावं अशा प्रकारची अपेक्षा कुठल्याच राज्यकर्त्यांची नव्हती। माग पुलोच महाविकास आघाडीच्या निमित्ताने आम्ही होतो तेव्हाही आमची नव्हती मधल्या काळामध्ये देवेंद्रचं महायुतीचं सरकार होतं तेव्हाही त्यांची नव्हती आणि आता एकनाथराव शिंदेचं सरकार आहे त्याही वेळेस महायुती आहे त्याही काळामध्ये आमचा कुणाचा त्याला विरोध असल्याचं कारण नाही परंतु कधी कधी कुठंतरी गावबंदी कुठंतरी काहीतरी आंदोलन जरूर अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केली पाहिजेत ते महात्मा गांधींनी आपल्याला शिकवलेलं आहे परंतु कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणी करू नये कुठंतरी फोडतोड करण्याचा प्रयत्न कुणी त्या ठिकाणी करू नये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे आपल्याला शाहू फुले आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वडीलधारांनी शिकवलेलं नाही ह्याही गोष्टीचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे। आपली तर श्रीवर्धनची योजना ही 40 वर्ष जुनी होती आणि त्याच्यावर नवीन पिण्याच्या पाण्याची योजना करणं गरजेचं होतं त्याकरता तटकरे साहेबांनी आदितीच्या प्रयत्नातनं आपण हे सगळं काम केलेलं आहे।
मित्रांनो, आज श्रीवर्धनच्या पर्यटन विकासाला चालना देण्याच्या करता श्रीवर्धन शहराला एक ऐतिहासिक, सांस्कृतिक, पौराणिक, आध्यात्मिक अशा प्रकारचं महत्त्व आहे. त्यामुळे या शहराच्या परिसराला भेट देणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतीये. त्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. मूळ माझ्या श्रीवर्धनच्या स्थानिकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळं इथं आपण बंधाऱ्यालगत आयताकृती आकाराचं खुलं प्रेक्षागृह आणि ओपन जिमची व्यवस्था केलेली आहे. आरोग्य पण तुमचं चांगलं राहिलं पाहिजे. त्रिकोणाकृती आकाराच्या श्रीवर्धनच्या नावाचा सेल्फी पॉइंट हा त्या ठिकाणी आधी तिनं तयार केलेला आहे. या परिसरामध्ये बाहेरचे लोक आले तर उपागृह पाहिजे ते केलंय. स्वच्छतागृह केलंय. वॉकवेवर मनोहक पथदिवे, मनमोहक आणि मनोरे हायमास बसवलेले आहेत. वॉच टॉवर आहे. CCTV कॅमेरे. प्रत्येकाला सुरक्षित वाटावं, कुणाची छेडछाड होऊ नये. उद्या मुलींचा ग्रुप आला तरी त्यांची कुणी टिंगल टवाळी चेष्टा मस्करी करू नये. आमचं पोलीस दल तर कायदा सुव्यवस्था राखेलच, परंतु कुणा काही केलं तर ते CCTV मध्ये आलं तर त्यांना योग्य पद्धतीचा धडा आपल्याला शिकवता आला पाहिजे. पर्यटनाला आणि नागरिकांना बसण्याच्यासाठी कॉन्क्रीट फायबर बेंचेस, पॅव्हेलियन आपण केलेलं आहे आणि ठिकठिकाणी ओला कचरा, सुका कचरा टाकायची व्यवस्था केलेली आहे. माझी विनंती आहे, तुम्ही जेवढं श्रीवर्धन स्वच्छ ठेवाल तेवढे बाहेरचे लोक तुमचं कौतुक करतील, तेवढे पर्यटक इथं वाढतील. पर्यटक वाढल्यानंतर माझ्या स्थानिक दुकानांना धंदा मिळेल, व्यवसाय वाढेल, त्याच्यातनं तुमच्या कुटुंबियांचं आर्थिक चित्र बदलेल. त्याच्यामुळं आणि मगाशी उल्लेख केला तो सर जे महाविद्यालयाच्या मार्फत श्रीवर्धन ओळख सांगणाऱ्या शिल्पाची, म्हणजे खेकडा तुमच्या इथं फार प्रसिद्ध आहे, त्या खेकड्याची पण शिल्पाची निर्मिती आपण त्या बाबतीमध्ये केलेली आहे. आणि 1.25 किलोमीटर लांबीचा धूप प्रतिबंधक बंधारा तिथं अस्तित्वात आहे. अशा पद्धतीनं आपण कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मधी आमच्या तटकरे साहेबांच्या मुळे दिवे आगर येथे सुपारी संशोधन केंद्र देखील आपण केलेलं आहे आणि रेवस रेड्डी सागरी मार्ग पण मार्गी लावलेला आहे. ते मधल्या काळामध्ये तुमच्या रायगड जिल्ह्यात महाड, इकडं चिपळूणला, रत्नागिरी जिल्ह्यात असा काही ठिकाणी पूल येतो, खेड पूर येतो आणि त्याच्याकरता आपण NDRF बेस कॅम्प करायचं ठरवलेलं आहे. NDRF SDRFचे बेस कॅम्प माझ्या सह्याद्रीच्या रांगांमधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा अशा दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या जिल्ह्यांना पावसाचा आणि नैसर्गिक आपत्तीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसतो. पाऊस सुरू झाला तर वाहनं यायची बंद होतात. त्याकरता आम्ही बेस कॅम्प देतोय की तिकडनं NDRFची टीम यायला वेळ लागू नये. गेल्या अधिवेशनामध्ये आपण ह्याच्याबद्दल चर्चा केली आणि त्यामध्ये राज्य सरकार ठाम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काही काळजी करू नका. मोठ्या प्रमाणावर कोकणच्या पायाभूत सुविधांच्यावर आपण भर दिलेला आहे. त्याचाही फायदा माझ्या कोकणवासियांना झाल्याशिवाय राहणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही कुठे चुकीचं करणार नाही. काही जण आम्हाला पुढे संधी देत असताना काहींनी आशीर्वाद दिले पाहिजे, काहींनी मार्गदर्शन केलं पाहिजे, परंतु काही जण थांबायलाच तयार नाही. आता करायचं काय? शेवटी काळ वेळ कुणा करता थांबत नसतं आणि त्यामुळं बहुमतानी आम्ही तशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे. त्याच्यातनं कुणाला तरी काहीतरी कमी लेखायचं, कुठंतरी नावमेद करायचं, कुठंतरी त्यांना दुर्लक्षित करायचं, अशा पद्धतीनं कुठलीही भावना आम्हा कुणाच्या मनामध्ये नाही. ही पण बाब मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. आणि ज्या प्रकारे यंदाच्या ह्या निवडणुकीमध्ये 3 राज्यांनी नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे, उद्याच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण महाराष्ट्रातल्या 48 जागा आहेत. त्या 48 जागांपैकी जास्तीत जास्त आम्ही तर 45 पर्यंत जागा ह्या इंडियाच्या कशा निवडून येतील ह्याबद्दलचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. आणि त्या पद्धतीनं आता आपल्याकडे दिवस कमी राहिलेले आहेत.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात माझा अंदाज आहे आचारसंहिता लागेल. हा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3च महिने आपल्या हातात आहेत. त्या 3 महिन्यात जेवढ्या काही मंजुऱ्या, जेवढी काही कामाचा शुभारंभ करायचा तो आपण करू. पण आचारसंहिता सुरू झाल्यावर मग सँक्शन देता येत नाही. त्याच्यावर रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या सहकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना, मंत्री महोदयांना, आमदार महोदयांना, खासदार महोदयांना सगळ्यांना माझं सांगणं आहे की ज्या काही अजून बाबी शिल्लक राहिल्या असतील आणि त्या माझ्या एकनाथरावांच्या आणि देवेंद्रजींच्या हातात असतील तर त्याही मार्गी लावण्याचं काम आपण निश्चितपणे करू. श्रीवर्धन संपूर्ण कोकणात, म्हणजे श्रीवर्धन पण आलं आणि संपूर्ण कोकण पण आला. त्याच्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती, पर्यटन विकासाच्या योजना आणि उद्योग निर्मितीवर आपल्या या महायुती सरकारचा भर आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करून कोकणच्या जनतेला अधिक सक्षम करण्याचं ह्या महायुती सरकार कटिबद्ध आहे. त्याकरता तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद, त्याकरता तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, त्याकरता तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा हा आम्हा लोकांना हवा आहे. तो आपण सगळ्यांनी द्यावा ही तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. श्रीवर्धनच्या आणि रायगडच्या विकासाला मी मगाशी सांगितलं, आता समारोप करत असतानाही सांगतो की विकासाच्या निधीला कुठं निधी कमी पडू देणार नाही असा राज्याचा अर्थमंत्री म्हणून नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो. पुन्हा एकदा श्रीवर्धनकरांचं अभिनंदन करतो आणि ज्या ज्या काही गोष्टी तुमच्या लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून झालेल्या आहेत त्या अजून बऱ्याच गोष्टी अजून करणं त्यांच्या मनामध्ये आहे. त्या सगळ्या प्रत्यक्षामध्ये, कृतीमध्ये आणण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू आणि फळबागांचे आणि इतर जे काही प्रश्न आहेत तेही प्रश्न अतिशय चांगल्या मार्गाने सोडू ह्याबद्दलची खात्री देतो. एक दिमागदार कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आया बहिणी उपस्थित राहिला, पुरुष मंडळी उपस्थित राहिली, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.